सासरवाडीनं अख्खं गाव जत्रेला जेवाय बोलावलं आणि पट्याला जेवाय बोलावलं नाही. नाही नाही, सासऱ्याची बी अशी मस्ती उतरावतो का नाही आज त्याला डबलच जत्रा घालायला होतो. फोनच करतो. असं बोलवत नाही ते जत्रेला बघतोस की. हॅलो, हा कुठं आहे मामा? अहो हाय की राहणार, बोला की. आणि तुमचं काय डबल बोकाड चिचून खाल्लं असतं काय आम्ही जत्रेला आम्हाला बोलावलं असतं म्हणजे? अहो सांगितलं होतं की तुम्हाला. कोणाबाई सांगितलं होतं? माझ्या लेकीला मी फोन केलता की, तिच्या पैसे सांगितलं होतं की पाहुणं तुम्ही दोघं या म्हणून. का हो मामा? हा बाराव बारका साडू तिकडं बाहेर कामा व्हाय म्हणून राव त्याला पार एकट्याला फोन करून सांगितलंय की पाहुणं काय बी करून जत्रेला यावं लागतंय. आणि आम्ही आपलं गरीब आहे म्हणून काय टुसतोय तुम्हाला का? तुमचं बोकाड आमच्या गरीब आहे नारड्यात गेलं नसतं. अहो पाहुणं सांगितलं होतं लेकी पैसे मी. नव लेखी पैसे सांगितलं होतं की, पण तुम्ही त्या दुसऱ्या जावयाला तुमच्या लेकीला बी सांगितलं आणि जावयाला बी वैयक्तिक फोन करून सांगितलं. आम्हाला केलं असतं म्हणून काय फरक पडला असता? अहो त्या कामाच्या गडबडीत एकतर जत्रा करायची नव्हती. नाही 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 नाही, तुम्ही ते कारणच देऊ नका. जत्रा करायची नव्हती आणि काय नव्हती. तुम्ही गपचूप बोकाड चिचून खाल्लं का नाही एवढं सांगा फक्त. हा, तुम्हाला वाटलं की बाबा हा जावाय आला म्हणजे काय करण, दारू बिरू पिन गावात तमाशाला नाचन बिचन असलं तुमच्या डोक्यात. आम्ही काय एवढं नाच काय गावाच्या तमाशात नाचायला? हा बरं, माणूस तमाशा आणतं कशाला? कशाला आणतं? पाहुण्या रावळ्याला बघायसाठी आणतंय का नाही? आणि मारले असते 4 तमाशात पुढं उड्या म्हणून काय तुमचे काय एवढे आबरू गेली असती होय? का आबरू नाकाला बांधून फिरताय तुम्ही? अहो तसं नाही पाहुणं, अहो गडबडीत राहिलं सांगायचं, पण लेकीला सांगितलं होतं मी. नाही नाही, मी आज येणार आहे काय बी करून. डबल जत्रा घाला आणि डबल तमाशा ठेवा. काय मला सांगू नका, मी निघतो इथनं बरं का लेकीला घेऊन. अहो आज कुठं लगेच आता काय काय. बाकी मला माहित नाही. नियोजन करा, जत्रेचं नियोजन केलं तर तसंच करा. अहो पाहुणं ऐका की. जमत नाही. अहो उद्या या, उद्या. आजच निघालोय मी. अहो उद्या या. तुम्हाला फोन करतो, ठेवा. कसं आज उद्या करतं तेच बघतो. नाही ह्यांच्याकडं नाही, आता ह्यांच्या लेखीची मस्ती उतरू द्या, मग बघतो त्यांच्याकडं. गावातला अख्ख्या गावाचं जावाय गेला आपापल्या सासरवाडीला मटणं खायला, आणि ह्या पट्याला वनवासात टाकलं गो. एक सका राहिला तर राहिला, साध्या चुलत सासऱ्यानं सुद्धा बोलावलं नाही. ह्याचा जाब इचरायचा का तर इचरायचाच. पुणे काय हो? जत्रा कोणाच झाली त्या दिवशी? झाली की आमच्या नानांची. होय. हो, बोकडं कापली होती वाटतं जत्रेला. कापली होती की. आणि कोंबडा मिळत वाटतं निवदाला. हो, नेवदाला कोंबडा लागतो आमच्या देवाला. लागतो का नाही? हो. लगा तमाशा तर लय जोरात झाला म्हणली त्या दिवशी गावात. एक से बडकर एक पुऱ्या आणल्या होत्या. आणले होते ना? मग आणि होय, हा, आणि जत्रेला वाटतं सासऱ्यानं बारक्या साडूला बी फोन करून बोलावला होता. तुंबा बिंबा आणला होता वाटतं एक. मग त्यांना लागते म्हणल्यावर त्यांना बोलावलं होतं. होय. हो. आणि आम्हीच काय कुठं उलातलो होतो होय? अहो तुम्ही कुणाची तरी भांडण मिटवाय गेला होता बघा. हा, ती बाहेरच्या देशांचं भांडण लागलं नाही वे. हा हा ते युद्ध चालू आहे ते. हा, मग ते कसं आहे, मला आंतरराष्ट्रीय संघटनेनं तंटामुक्ती अध्यक्ष पदाचं म्हणजे दिलंय ना, मला पद दिलंय हा, मग आंतरराष्ट्रीय तंटामुक्ती अध्यक्ष. हो. कसं आहे, मला मग गावात कोण कुत्रं विचारत नाही, मी मान्य करतो. पण बाहेरच्या देशात मला किंमत आहे, लय मोठी. तुला माहित आहे ना. हो. म्हणजे तिकडं काय जरी भांडण झालं तर मला पहिला फोन येतो. हो, येतो की. वाट खर्चीचं पैसे ती देते ती. हो. देते ती का नाही? मग नाही तर गाडी एखादी लावून देते ती हो मला बोलवायला. हो अगं गावात जत्रेला यात्रेला मला किंमत नाही, पण तिकडं साधा एखादा लहान जरी उत्सव असला तरी माझा काय फुलणारा सत्कार करते ती. हो. पण सासरवाडीत आहे किंमत. किंमत म्हणजे लय किंमत देते तुम्हाला. कशाची हो, किंमत आहे? त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं काय माझा जावाय भांडण मिटवाय गेलाय म्हणून. गपचूप मटण खाल्लं सासरवाडी नाक्या आम्हाला साधं आळणी पाणी सुद्धा नाही. नाही त्यांनी ठेवलं होतं की. कवा? आता काय झालं, उन्हाळा हाय, इटलंच कालवणावं. जमणार नाही. परत चल सासरवाडीला, जत्रा घाला म्हणा, परत मला मटण खायचं या. कशाला उग त्यांना त्रास देता हे, तुम्ही? बारक्याला का साडूला माझ्याला का जत्रेला मटाना काय दारू काय लागा ती निवदाला ठेवलेला कोंबडा काय लागा आम्हाला बोलावलं सुद्धा नाही. बरं, का एखादा फोन केला असता म्हणजे काय सासरवाडीला कमी पण आला असता होय? अहो माझ्यापाशी सांगितलं होतं. जमणार नाही.
मी तंटामुक्ती अध्यक्ष आंतरराष्ट्रीय देशांचा हो, आहे आहे. सासरावाडीचा नाही हा बरं, असू दे. सासरावाडीचा फोन आल्यावर जावा कुठनं बी निघून येतो आजची आज जत्रा करा म्हणा एखादा बोकाड कापा जावा याला चल तू चिकन आणायला होती तुमच्या मना खातीर आपलं असू दे. तसलं चिकन खातोय मी रोगाट कोंबड्या नाही नाना सकाळ हो बरोबर नानाचा सकाळी फोन आला होता हा. ते काय झालं लय ऊन आहे आता उन्हाळा किती आहे हो. म्हणलं कोंबडी मिली बरं असू द्या मग लोकांच्या मुखात घालण्यापेक्षा तुमचंच मुकलंय मोठं पोटलंय तेवढंच मेलेल्या कोंबड्या घालायला जावायला म्हणजे जावाय बी तुमचं 4 गावात नाव काढून अहो टाकून देण्यापेक्षा हाना किंवा सुक पाताळ करून चाला तुम्हाला घालती होय मग नाही म्हणजे आता जावायची तेवढीच किंमत राहिली काय मेलेल्या कोंबड्या खायची जमणार नाही आताच्या आता चलन म्हणा बोकड कापा अहो, मटणच त्याला- खायचंय मला त्याचा साध्या कोंबडीचा रस्सा कसला लागतो नुसतं गावरान कोंबडी आहे कांटा दिन बोकाड खायचंय मला सासरवाडी चल घाल चपल्या कोणाच तरी गाडी बघून जाऊ चल लवकर चला सोने काय म्हणाला अगं काहीच केलं नाही तू अजून. काय करायचं होतं अगं तुला मटण करायला सांगितलं होतं किती मटण बघायला सांगितलं होतं आणलं नाही होय तू. आवा मटणच नाही मटण नाही नाही आला का आता ती आलाय किती तुझा दाजी ती लेख आली काय करायचं. अयो काय करायचं आता एक काम कर काय त्या साथीने किती कोंबड्या मेल्या होत्या आपल्या 5-6 मेले ते बघा हायच्या टाकून दिले ते टाकून दिली कुठं टाकलेत तू वड्याला जाते का एक काम कर जा आणि त्यातल्या बघ कुत्र्याने कोणाला नेरे असते तर जाऊ दे मग नाहीतर 1-2 असले शिल्लक वास लागला का बघ आणि आनंद शिजाय टाक अग ते आला आता पिऊन त्याला काहीतरी खाया घालाय ना गवय अहो पण ते मटणातलंच आहे त्याला लगेच कळल की आणि नाही कळत पियले आधी पियात यात्राच पियत आले बाया ते काय सांगू तुला तू जा ते 2-4 कोंबड्या घेऊन घेतली असते ती आणि खसकव तू आणि टाकू त्याला शिजाय बर जा 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 पाठीशी मामा गेल्या बारीला जत्रेला कार्यक्रम भारी केला होता पोळ्या हे ते काय यंदा काय आहे का नाही हा बर चालेल बर हो चालेल येतो तुला काय चालतंय. कराय हो, हो. अरे गावातला का मला नाही कोण म्हणतं का कुठल्या गोष्टीला एखाद दिवस मला उतारायला काय नसलं तरी माणूस सहकुशीने खिशात नाही 100-200 काढून देतो आणि म्हणतो ये पिऊन तो इतकी किंमत आहे माझ्या गावात आहे का नाही पाहुणं हो आहे की ते जरा गाडी पाहिजे नाही गाडी फिडी काय नाही गेल्या बारीने दिले तेल टाकलं नाही माझ्या घरात भांडणाचा धुडकूस साऱ्या तेल ना फिल टाकलं नाही मोकळच घेऊन गेलाय आणि गाडी फिडी अजिबात मला मागायची नाही अव काय झालं मागच्या बारीनं पंपावलं तेल संपलं होतं त्यांना तिथं पोस्टरच लावला होता पेट्रोल डिझेल मिळणार नाही म्हणून त्यात काय आमची नाही, काय काय चुकी? नाही, ते कुठनं बी आणणार नाही कुणाची बी नाही माझी मी देणार नाही बाबा ना अजिबात देणार नाही कसं आहे इथनं नाहीचा पाडा लावू नका सासरवाडीला फोन केलता हा सासऱ्याला म्हटलं जत्रा घाल सासऱ्यानं जत्रेला जेवाय बोलावलंय मला वय गेल्या बारीनं नेले आणि त्या पोळ्यात गुळ तरी होता का लागा सासरवाडीचा मोठीपणा सांगायला लागला त्यात गुळ तरी आहे का बघितलं का हा ही तुझ्या घरच्यांची कर्तृत्व आहे मोठेपणाला बाजगड्या तो लागा तसं नाही आ. आमच्या शुगरचे पेशंटला असतात म्हणून आम्ही तुमच्या घरादाराला असेल का मला हाया बरोबर आहे पाहुणं हली म्हणजे काय काय करता मला काय होत नाही तुमच्यात गुळच नाही मोठीपणा किती आहे मोठा आबरू नाही, गेली आणि गावात. काय नाम काय बघितलं का पाहुण्यांचे गावात आखे केलं का नाही सासरवाडीला मोठ्याच्या गेलो जेवायला पोळ्यात गुळ नव्हता म्हणून केलं का नाही गावात आता? झाली का आबरू काय मला नाही गाडी फिडी नाही काय नाही आब्रो हाय का देते शांत का तू बस. गाडी येताना पाहुणं हिच्या घरनं किलोभर गोळ आणतो आणि घरी पोळ्या करून तुम्हाला खायला घालतो काय याव का आता तू म्हणतोय का नाही म्हणून आता पोरगी आहे संग म्हणून मी देतो त्याला तेल टाकावं लागल नेली तशी आणून द्यावी लागल चालतंय. नाही तर तुला परत मी चिपली पशी उभा करणार नाही बायकोनं मारण्याचं पैसे घेतलं ते सगळं हा सासऱ्याला सांगितलं मागच्या आठवड्यात जत्रा झाली ना मला बोलावलंच नाही हा मग म्हणलं परत जत्रा घालावी लागल तमाशा ठेवायला लावलाय नाही पण सध्या का पाहुणे बोलावल्या त्याच्यात गुळण हिन काय नीट का करा की का मोठेपणा नुसताच कशाला करताय का किती आबरू गेली बघितली का हा? मी येताना गोळी घेऊन येते तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं आता एक पुरीसाठी नाही बाबा एक बार पण माझी हाय अशी गाडी मला आणून परत देणार नाही आणतो चालेल. हा. चालू आहे गाडीला हाय समजा या नेजा काळजी घ्या बरं का होय हा. गाडीची बी नीट घेऊन घ्या ना, घ्या ना, बसा. पुरीकडे बघून दिली तुला नाही नाही पण तिला म्हटलं की मी त्याला गावात कोण कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही नाही हाय की. हिला काय पण नीट कळतं? की द्या ठेवून. आणतो. आणि गुळ आणतो येताना किलो हो चालतंय आणा जाऊ का हो काय
उन्हानं तर आता नको नको झालंय नसतं. हाय बरी सावली तरी आपलं तेवढं बरं वाटतंय व्हायचं. नाना लय लांब बसलाय. अरे काय आपलं बसलोय सावलीला आणि काय राजाभाऊ कसं काय? नाही जत्रा झाली गेल्या आठवड्यात. हां तमाशाला अगदी पुढंच बसला होता न. तमाशा मानल्यावर लागा कसं मग ते तमाशाचा रंगच यागळा की रे. नाही रंग यागळा सगळं खरं, पण काय पुढं बसून काय बघत काय होता त्या तमाशातल्या बायकर खाना काय करत होता. शोभताय का वयाला तुमच्या? अरे राजाभाऊ कसं आहे माहिती आहे का, पिकल्या पानाचा किती केलं तरी देठ हिरवाचा असतो की रे. नाही देठ हिरवा असू द्या, पण एखाद्याने जर खोडला ना देठ मग बसावं लागेल तसंच. हा आणि होय ती तमाशात गाणं लागलं कुठलं? आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. माझं लक्ष होतं तुमच्याकडे, लयच तोंड पाडलं होतं. अरे ती होय ती आईच्या का आता ती जुना विषय होता रे व्हायचं, ती आटावला होता. जुना विषय आठवला वय. अहो नाना जावाय आलाय जावाय तुम्हाला आणि जुना विषय आठवतात तुम्ही आता. अरे ते जावायचं तुला सांगायचं राहिलं बाबा, त्याचाच फोन आलता सकाळच्या पारी. हा अरे डोक्याला तर त्याला जत्रेला बोलावलं. नाही जत्रेत कुठंच दिसला नाही जावाय. नाही तर तमाशा असला की हायच पुढं, हाय उठून नाचतो काय कुठं राडा करतो काय. आता कसं आहे आपल्या गावचा आहे पाहुणा, त्यात तुमचा जावाय म्हणून कोण काय बोलत नाही. बरं झालं आला नाही त्याच्यामुळं मला तरी पुढं बसायला भेटलं. नाहीतर ती जावायची जात आली म्हणजे आता त्याच्या पुढं मला नाटक करा येतंय का? कसं आहे माहिती आहे का, जावाय आणि सासरं एका जोडीला जोडाय तुम्ही काय. बरं काय फोन आलता त्याचा? तीच सांगायचंय, जत्रेला त्याला बोललं हा. होतं, बोकाड कापलं होतं, बर आला नाही. बर आणि आता फोन आलाय मग काय बी करा बोकाड कापानं मला मटण खायचंय. म्हणजे जत्रेला पण तुम्ही बोकाड कापलं, हो पाहुणे रावळी जेवाय बोलावली. नाही मला नाही जेवाय बोलावलं तुम्ही, पण पाहुणे रावळी तुम्ही बोलावली. होय. आता जावायसाठी परत बोकाड घेता आणि परत विकता का? एकतर उन्हाळा असला हाय, दुष्काळ पडायची वेळ आली आहे आणि तुम्ही अजून खर्च करताय का? अरे त्याचं टेन्शन आलेलं का आता काय सांगू. हां फोनवर फोन बर मला काय सांगू नका, मला बोकाड कापानं मला खायचंय. मला सांगा तुमची ऐपत आहे का डबल बोकाड घ्यायची? आता जत्रेला पण कापलंय आता पण कापायची, आहे का तेवढा पैसा तुमच्याकडे? आला का ते पहिलेच कापलेला त्याचं पैसे दिले नाहीत अजून. हां आणि आता दुसरं कुठनं घेऊ, त्याला म्हणलं चिकन आणतो बाबा अर्धा किलो, नाही म्हणतंय. हां आता कसं काय करावं तेच काय कळलं आहे. एक काम करा, कधी येणार आहे तो? त्याला काय उद्या म्हणलं तरी याय बसलाय की. उद्या ना एक काम करा, येऊ द्या उद्या. तुम्ही काय करा त्याला म्हणायचं ये तुझी सोय करतो मी, आहे ना बराबर सगळं करतो. त्याला पाचतो थोडीशी, हां थोडी नाही अशी पाचतो, फकाटच करतो. जेवाय तुम्ही वाढा त्याला, मटण नाही वाढायचं. मग नुसतं बटाटा वाढायचा, वांग वाढायचं. अहो फकाट झाला ना त्याला कळणार सुद्धा नाही वांग खातोय बटाटा खातोय का मटण खातोय का चिकन खातोय. ती आयडिया तर भारी आहे बरं का. बारे आयड्याने एक काम करा, पावशेरभर चिकन आणा. हां. हां त्याचा आहे ना सूप, त्याचा नुसता रस्सा त्यात मिक्स करायचा. म्हणजे ते रस्सा जर खायला का नाही त्याला वाटेल मटणच खातोय. फकाट झाल्यावर कशाचं काय कळतंय, नका टेन्शन घेऊ. चला काय बघतोय म्हणजे 100-200 भागेल. 100-200 बागू त्याला काय कुठं लाड करताय, कुठं आता नवीन जावं आहे तवा. झालं की 4-5 वर्ष जुना झाला की. हां तुला देतो मी 200 रुपये तेवढे घेऊन ये. चालतंय चालतंय चल. चला. होय हो, काय ग तुम्हाला कधी मटण खायला मिळत नाही का? बेकार आहे व्हय. घरात रोज मटणाशिवाय आहे का दुसरं काय खाणं माझ्या? मग तसं कशाला म्हणताय माझ्या घरच्यांना? कोणाला? मटणच करा आणि मटणच करा. मान सन्मान कशासाठी केलाय? हो हा? मान सन्मान. जा आराम काय तो सासरवाडीच्या दारात रोज पडून आहे का दावा? कधीतरी येतोय का रोज आहे आम्ही? आहे का रोज? रोज कुठं आहे तुम्ही तेव्हा? हा मग पण मग तुम्ही या- तसं म्हणाय नव्हतं पाहिजे बरं का? मानाचा विषय नाही. हं. जावायाचा मान कशासाठी? हो. जत्रा यात्रा खेत्रा काय असल्याशिवाय जावा घरी येतं काय इरीवारी असतो का आपण? कधी उंबऱ्याला पाणी प्यायला आहे का त्यांच्या कधी? नाही तसं कधी जात नाही. हा? हं. लगा मध्ये बी जागरण घातलं तेव्हा बी मला लगा तसंच हलकटावाने केलं. फळकवणे वाढलं नुसतं आणि वरनं 2 खडं वाटलं देन वरनं सासरा काय म्हणतोय आणखीन पाहुणं वळीला पळी आलतं तुम्हाला. हो. असं असतं का? नाही तसं कसं. जावाय हाय बाबा रटलून मटान वाढावं तसलं राहिलं बाजूला. उगाच आपलं काहीतरी फाकाळायचं. बरं जाऊ द्या आता, चाललाय ना, चला. कुठं चला? दम 2 मिनिटं काय झालं आता? थांब. हं. गाडी साईडला घेऊन ती मला 50 दे. का? मला ढकलल्याशिवाय जमत नाही ना का म्हणजे? आता मी पैसे कुठे आणले ते तेव्हा? कांटा देईन पैसे कुठं म्हणजे?
इथं आता मला आता लावल्याशिवाय मोर सासऱ्याला बोला येतं होतं मी चांगल्यापणात माझं चांगल्या माणसाला जे बोला ते आणि सासऱ्याला बोलायचं म्हणजे काहीतरी थोडं तावात पाहिजे की. बरोबर धरा हो का. गपचूप अगं तू कंबरला पैसे घेऊन ठेवणार आहे मला लागले. उतर खाली थांब इथंच 2 मिनिटं गाडी द्या ठेवा आलो लगेच. ना काय म्हणताय बरं? राजभाऊ अरे लिखीचा आताच फोन आलता. आला होता फोन. हो मग? मग वाटून येते जावं टाकू दे आलाय. येऊ द्या टाकत. आला ना इथं आला की बराबर त्याचं कार्यक्रम बोलावा आपण. सगळ्यात महत्वाचं सांगितलं तसं काय करायचं. इकडे कांद्या आलं ना लक्षात. असंच करू. त्याचा बराबर तो म्हणतोय ना बोकाड कापा ही करा जत्राला बोलावलं नाही बराबर. पुढच्या वर्षी त्यांनी जत्राचं नावच काढलं नाही असं करूया आपण. हा? काय अंगलोट यायचं नाही ना. अजिबात काय अंगलोट येत नाही. अहो मी कशासाठी आहे चालते. हो का तुमच्या प्रत्येक गोष्टीत मी तुमच्या मदतीला असतो का नाही. हाय हाय मग ह्या गोष्टीला सुद्धा मी तुमच्या मदतीला आहे. बरोबर. येऊ दे त्याला. हं? येते घेऊन ये. बर मी जातो. तुम्ही तेवढं सांगितलं तेवढं ऐका. चालते हो. बया ह्या माणसाला का नाही जिथं जाईल तिथं दारू लागते या. तपली घालावली ती घालावली. माझी बी थोडीफार काही इज्जत होती का नाही माहेरात ती बी घालवून टाकणार. ह्याच्यासाठीच माझं नाना त्यांना बोलवत नव्हतं. आणि आता काय धिंगाणा करू नाही म्हणजे झालं. काही माणूस उन्हात तानात इथं उभं केले. झालं का काय त्याच्या आयला नसता पाण्यावाने माल चिकच बसली नाही कसलीच मोकळ्यात पानाच गेलं त्याच्या आयला. हे ते इकडे मी एक किक घालते तुम्हाला. हा हे बघ मोरचं बोल नको. इरीवारी पितो का मी कधी पाहुण्या रावळ्या 4 खडं मटणाचं असलं तर मला प्यावी लागते. त्याशिवाय माझं काळी चालत नाही पुढं. नाही नाही तुमच्या काळजाला का नाही एखादा मोठा दगडच घालावा असं वाटतोय मला. शांत बस चल. आणि तिथं गेल्यावर काढा काढा करू नका. आता सांगते मी तुम्हाला. योग तर कसं आहे माहितीये का तुम्हाला लय मानते ती माणसं माझ्या माहेराची. आणि कसा माना पानाचा जावाय आहे व तुम्ही माहीत जरा म्हणूनच कोंबडी कापली. हा पण काय? म्हणजे कोंबडी बोकडाचं मटण केलंय. असलं ना मी कोंबडी खाणार ना मला काय ओळखू येत नाही. रोज मटणात खेळणारा माणूस आहे मी. चुकून गेलंय तोंडात बोकडाचं मटण म्हणते. बोकड मटण ना नुसतं बोकाडच कापाय जत्रा सारखी जत्रा झाली पाहिजे. असलं नाही जत्राच पावशेर आणि 1.5 पावशेर मटण तावा 2-2 किलो बसावणार आहे बघ म्हणून ला का मला गावा तुला नाही माहिती. तू बस तुझ्या पैसे काय मोकार बाता हाणण्यात काय अर्थ नाही. तोंडाच्या वापा जाते त्या मोकार यायला उगच ला काही अड्ड्यावर थांबलो. आज पुढच्या अड्ड्यावर गेलो तरतरी सारखं 5-50 येतं का अजून. हो आहे की. मग नाही काळजी करू नको. मग चल सासऱ्याला बी वाटलं पाहिजे ला का आपण जावा नाही तर साक्षात वाघ पाळाय म्हणून. हो हो चला चला. जावयाला काय थांब. हॅलो अरे काय मटण नाही. अरे का तुला 2 किलो सांगितलं होतं की हा? नाही ठेवलंय. अरे आता काय त्या जावायला कुत्र चिचून घालू का मी. बर तुम्ही ना काळजी करू जावा थांबा. बरोबर चालते हो. आला वय 2 किलो हा अहो दारातलं कुत्र सुद्धा माझा अर्ध बोकाडा खातो आणि तुम्ही मला 2 किलो घालता होय. अहो काय झाले ह्या उन्हाळ्यामुळं का नाही जत्रा झाल्या सगळ्या गावाच्या. बोकाडच काय भेटलं नाही. जमणार नाही कुठनं बी आणा. राव एकटं खावा 2 किलो. कोण तुम्ही हे चाकण्याला 2 किलो पुरतं का मला. आयला कोंबड्या बी सांगितले 2-4 अजून. कोंबड्या हा? कोंबड्या अहो गावरा नाही त्या गुबगुबीत. कोंबड्या आयला गाव गाव कोंबड्या असा बारला गेलो नुसता बसलो तर अशा 4 कोंबड्या नुसत्या मी राव दारूचा एक गोट घेतला तर संपावतून कोंबड्या सासऱ्या दारात. बरं, ते तुम्ही- करावे आम्ही. एक काम करा हा काही पाय कुत्र मुतल्या का झाल्या ते. जावा तुम्ही हात पाय दोन्ही तवर मी नियोजन लावतो. जावा पक्क नियोजन लागलं हा. पाहिजे. आणि तमाशा कुठला सांगितला या. रंगीला. हा हा. ऑर्केस्ट आहे ती आम्हाला माहित नाही व्हय. ऑर्केस्ट आहे होय. हा, मग कुठला ऑर्केस्ट्रा आहे दावा. रंगीला मग काय झालं त्याला आम्हाला काय कळतंय तमाशा ऑर्केस्ट्रा. आता नाही नाही असून द्या आपल्या जोडदाराचाच आहे म्हणून मी का बसतो ना तर ते नाचाय कसं ते पुरी झकास आहे त्यावर. आहे ते पुरी क्वालिटीच आहे त्या. आणि म्हणून तर म्हणलं की तुम्हाला. हा बर बरं जा हात पाय धुवा तेवढं आपले मी करतो नियोजन तुमचं. जावा लवकर. आणि कार्यक्रम 9ला चालू करा म्हणा त्यांना गाजऱ्यांना फोन लावा माझ्या देखता. बरोबर हा चालतंय. सांगा त्याला फोन करून. हो हो आईला कुठली पर्वती आली माझ्या डोक्याला त्रास.
जत्रेला मजा येतो आता माझ्या नसला ऑर्केस्ट्रा नसल्या कसा मस्तीची रावली सासरवाडीची पक्कीच पाठ्यानं. हॅलो, राम राम पाहुणा. राम राम राम. हा दाजी, कशी काय जत्रा कशी काय वाटली आमची? हा, एक नंबर ना. अहो आपला विषय तसा असतो काय, दारू कशी काय पाजली? अहो मागं सुरूच तो मटण खायला होतं तुम्हाला. हा अहो मग जत्रा विसरलीच नाही पाहिजे. हा चालते चालते, जसं आमच्या जत्रेला आलता आमचा जसं पाहुणचार घेतला ना, आम्हाला पण बोलवा तुमच्या जत्रेला. काय हां हां, ठेव का मग? चालतंय चालतंय, ठेवा. काय मग दाजी, कधी आला? का ना आलोय मगाशीच. मग कशी झालंय? नाही ते सासरं म्हणलं जत्रेला आला नव्हता, या गाडीभेट घेऊन जा म्हणून. अहो तीच मी नानांना म्हणलं, पाहुणं कसं काय म्हणलं जत्रेला आलं नव्हतं. सांगू हं. का, तुमच्याशिवाय जत्रेला किंमतच नाही. काय बोलता? अहो, जत्रा सुनी सुनीच वाटत होती. हे आठवतंय का गेल्या वर्षी तुम्ही जत्रेला आला होता, हा. तमाशात उठून धिंगाणा केला. काय धिंगाणा घातला तर काय पाकरा आजात केलं तुला गाणं लागले जाग पायाच्या अंग हालायला लागलं माझं खाल्लं. आणि नंतर कसं अंग तोडावलं तुमचं? नाही ते काय झालं, ओळखवाल नाही पोलिसांना हा. गावचा जावा म्हणून चिंबावला मला, बाकी काय नाही. आम्ही सोडावलं, आम्ही सांगितलं जावा हे गावचा, हो. उगाच गावची आबरू घालवू नका. हाय की हाय. तवा कुठं सोडलं? हो ह्यावेळेस जत्रेला या पाहिजे होतं, हे राडा केला. काय बोलताय? रंगीला ऑर्केस्ट्रा आणला होता रंगीला. आला ते माळेगावचा मग गाजऱ्यांचा अहो गाजऱ्यांचा आणला होता. अरे कार्यक्रमाची हवा आहे बरं का 4 गावात. कार्यक्रमाची हवाई म्हणजे काय सांग का, तुम्ही येणार होता हे कळलं होतं मला. हा नानांना विचारलं, नाना म्हणलं सांगितले पुरीपाशी येतील जावाय. नानांना म्हणलं नाना जावाय तुमचा रंगीला आहे ना, ऑर्केस्ट्रा पण आपण रंगीलाच आणू. अगं बाया नाही कार्यक्रमच राव खटकाच होतोय. तुम्हाला सांगतो त्या दिवशी मिरगावला कार्यक्रम झालता, हा. अगं बाया काय दणका झाला वे कार्यक्रमाचा. बर मी जाणार होतो जवळ मोहर बघायला, पण हा. म्हणलं लोकांचं गाव आहे मारतेरी. हा. लांबनं कार्यक्रम बघितला, पण कार्यक्रम काय वाटावला होता गाजरून. अगं बाया मारणाचा देखना कार्यक्रम झाला. अहो सगळ्यात महत्वाचं, लय मोठा चान्स घालवला तुम्ही. कुठला हो? कुठला म्हणजे, अहो अशी सोय केली होती का नाही पाहुण्यांची आम्ही. अहो हांड्यानी दारू पाजली, हांड्यानी एवढी दारू होती का? एवढी दारू होती. मटण तर महाग सर्वस्तव, नुसतं सुख आणत होती पाहुणे. काय अजिबात भाकरीला तर हातच लावला नाही कुणी, नुसतं आणून- सुख वडत होती. सासऱ्याच्या घरी काय होतं? हा सासऱ्याच्या घरी होतं काय? बोकाड होतं मोठं. बोकार कापलं होतं का? मग मटण किस्त वाढलं होतं. अहो, मटणाचं जाऊ द्या, कधी आलाय तुम्ही? मग कशी आलोय? मागाशी आलाय. हो काय सोय बी केली का नाही? ना बघा अजून म्हणलं मटण गावलं नाही कुठं, काय चाललं होतं काहीतरी. अहो नानांना म्हणावं असं असतं का जावायचा पाहुणचार? अहो जावा आहे तुम्ही गावचं. हा जावायचं पण- पाहुणचार असं करतात का? त्या दिवशी बारका त्यांचा जावाय आलता हा. तवा काय त्यांना सोयबी मटणाची दारूची केलते का? अहो सगळे बॉक्स आणला होता. ह्याच्या आईला तरीच म्हटलं हा जावाय गरीब घराण्यातला असला की ही पार चिकन वर येते ते, आणि मोठ्या घराण्यातला असला की पार 4 बाजार हिंडते ते बकऱ्यासाठी आणि बोकडासाठी. कसं आहे म्हणलं माहितीये का? दाखवतोस, गरीब जावाय असला की हातबट्टी हा. आणि मोठा जावाय असला की खंब होय. नाही 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 कसं आहे माहितीये मी का? हातबट्टी जरी पेणार असलो का नाही, हा तरी आज ह्यांना तुंब्या जाणतो का नाही बघा. तुमचं लगीन झालेलं 4-5 वर्ष झाल्यात. तो जावाय आता 1 वर्षापूर्वीचा आहे, म्हणून तो जावायला लाडका आहे, जवळचा आहे, लक्षात घ्या. असू द्या म्हणून असा तो जावाव चाललाय. पण अहो तुम्ही जावाय, मोठा जावाय, मान आहे का नाही तुमचा? हायचन नानाला इचरा, जा बिचरा. मला नाही हा. तुंबाच. चल चला तुम्ही. तुम्हाला सांगतो राजा भाऊ, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, मग? नाहीतर आयुष्यपत मामाला जास्त का जावाय? का आणलंय मामा. ही काय तुम्हाला तुंबा आणलाय आणि पाण्याची बाटली गलास. बसा बसा. कोणाला तुंबा आणलाय तुम्ही? अहो तुमच्यासाठीच आणलाय की पाहुणे. काय बोलताय मामा? हा घ्या तर जायला तुम्हाला राजा भाऊ असं तिरक सारखा थोडं. तुम्हाला सांगितलं ना राजा भाऊ. हा अहो सासरा, सासरा नाही म्हशीचा कासरा आहे. म्हणजे घरची म्हस कशी आहे, हा. म्हशीला त्यांना सोन्याचा कासरा गळ्यात घातलाय, हा हो का? तसा माझा सासरा आहे. बराबर आहे. अहो हे तुंब द्या. तर शिजाय अहो. टाकलंय, हा? शिजाय टाकलंय तर हा ना. नाही नाही तुम्ही काळजी कर नका. वाढा वाढा. हाय अजून आहे. सफरून राजभाऊ तुम्हाला काय की? नाही नाही मी पेत नाही, मी सोडून दिलंय. नाही पाळलंय मी. ना मग बघा हलकडागत करायचा असं तर आमचं आम्ही पेत नाही. अहो 6 वर्ष पाळलंय तर. वळीला पळी घ्यावीच लागेल. पाहुण्याच्या दारात आलोय, अपमान झाला आपल्याला पटणार नाही. एक तर बघा मागाशी फुगा हाणलं ते, आय घातली, सगळं पाणी ओतलं होतं त्यांना. पिलुलू एवढी सुद्धा चढली नाही, एवढी सुद्धा.
ठेव का आम्ही घरची माणसं आहे हा. आम्ही पिऊ नंतर नाही पहिल्यांदा नाही, पाहुण्यांचं नाही, काम करायला आयुष्यपत्र आपल्याला देऊच नका. हे मामा हे तुम्ही घेऊन जावा. पाहिजे. नाही नाही घ्या. आणि एवढी आणली होय बाटली. थांबा ग्लास काय काय अजून एक आहे आहे अजून एक आहे तुम्ही करा सुरुवात. ऐका ही घ्या तुम्ही ही घ्या कमी आहे का थोडस देऊ थांबा. नाही 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 असू दे. नाही ह्याच्यात अजून पाणी टाकायचंय मला. टाकायचं ना टाका. मामा तुम्हाला सांगतो जत्रा सारखी जत्रा झालीच पाहिजे. पाणी दुसऱ्यात टाका ही कुरडीच हाना कुठली कुरडी होय? कुरडीच हाना ते माझं आहे बघतो. हं. तुम्ही त्या दिवशी बारक्या जावयाला तुम्हा पाजला मी काय बोललो तुम्हाला? नाही. नाही बोललो. वाढा 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 मला सांगा मामा राजा भाऊ अहो हाय अहो सासरा आहे वय होता वा मग येडा आहे तुम्ही. सासरा नाही हो माझ्यासाठी, मग माझा बैल आहे सोन्यासारखा. बैल मी आतापर्यंत ऐकलंय की सासरा नाही माझ्या बापासारखा आहे. तुम्ही खुशाल म्हणताय बैल आहे. अहो माझ्या बापापेक्षा माझा बैलावर जीव आहे. बरं, हा. तसा माझ्या सासऱ्यावर जीव आहे राव. असेल असेल असेल. हाय गाय नाही करत कधी. बरोबर आहे. मागच्या वर्षी मी जत्रेला आलो, गाव तुटून पडलं होतं, मी तमाशात पुढे नाचत होतो मला मारायला. हा. फडायला लग्न आहे. फडायला. हा पडलं होतं ना तुटून गाव. बरोबर आहे बरोबर. तुम्हाला सांगतो राजा भाऊ कोणी वाचवलं? ना ना नीच. जावयाच्या अंगाला जर धक्का लागला हा गाव पेटवून टाकेन. कोण म्हणलं? ना ना म्हणलं ना म्हणलं का नाही? म्हणलं म्हणलं म्हणलं. गावात आपण धिंगाणा परत किती घातला. बरोबर. हा कोणाची टाप नाही बोलायची तुम्हाला. आहो गाणं लागलं की खालचं म्हातारा माणूस सुद्धा नाचतंय. पाखरा आजाद केलं तुला लागलं की किती हल्ली माणसं कथा कथा कथा. हा. माझ्यासारखं तरुण रक्त ग बसतं खाली. अजिबात नाही. मग आणि का बसायचं? बर एवढा पैसा खर्च करून आपण तमाशा कशाला आहे घाला आणलाय का? मग मनोरंजनासाठी आणलाय. आणलाय का नाही? झालं पाहिजे मनोरंजन. फिटलं पाहिजेत पैसे. बरोबर आहे बरोबर आहे. आणि कसं असतं खालच्या लोकांना थोडस अंग हलावल्याशिवाय वरच्या लोकांना हुरूप येतो का? नाही येत नाही. राजा भाऊ हा. जावायला ऋषीचा लय नाद मरणाचा ऋषीचा ऋषी बैल बैलाची रेस तसं म्हणा की मला वाटलं ऋषी म्हणजे ती वरच्या आळीची ऋषी. नाही रेस रेस बैलाची रेस हा, बैलाची रेस. मैदान मैदान हा असं म्हणा. मैदानात त्या दिवशी मला मारणाचा चिंबावला मैदानाव. का बरं? काय झालं होतं माझ्याकडून चुकून दुसऱ्याच्या बायला हळी गेली अशी बर खुंड गेली दुसऱ्या तासात. पण सासरा तिथं बी आला. म्हणलं जावाय कोणाचा आहे? माझा आहे. बरोबर. लावला का परत पोरांना माझ्या अंगाला हात? मारलं का मला? पहिलं काय 4-2 ठोकं टाकलं तेवढंच. हा परत सासऱ्या पुढं टाप झाले ना आपल्या अंगाला हात लावायचे राजा. नाही 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 अजिबात नाही. झाली का? हा नाही नाही, टाकलं. नाही, एक काम करा की हा. थोडी घ्या बोलता नुसतं काय बोलत बसलाय तुम्ही घ्या. राजा भाऊ ऋषी मध्ये हा ती झेंडा पण नाही झेंडा पण गाड्या सोडा हा झेंडा टाकल्या हा. बैल पळायच्या आधी जावायच पळतो काय ना त्याचं काय आहे मी तिथं सुट्टी तिथं असतो. गाडी फॉल होऊ नये म्हणून मी जातो बरोबर आहे बरोबर. जत्रेला. पण तुम्हाला सांगतो हो का जत्रेसारखी झाली पाहिजे. झाली पाहिजे. माझ्या दारात मामा तुम्ही आला, हा कुत्र्याला सोडून तुम्हाला मटण टाकतो का नाही? हो, किती कुत्र्यावर जीव आहे माझा. बरोबर बरोबर. पण आधी मटण कोणाला चालतो? नानांना. मग नानाचं काम आहे का नाही मला हक्कानं जत्रेला जेवाय बोलवायचं. बाबा हाय बाबा आपला हक्काचा एकुलता एक जावाय हाय. अहो तीच मी नानांना सांगितलं बोलवून घ्या आपण जावायसाठी परत पार्टी करू. हा जावा तुम्ही एक अजून एक आणा. आणा तुम्ही. घ्या हा. तुम्ही घ्या. सासरा नाही, हा. सासरा नाही, मग? बायांच्या मागे लागणार हे चाफळ आहे. हा? तुम्ही घ्या 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 घेत आहे घ्या म्हणजे अहो पिया पिया तुम्ही पिया पे म्हणजे आज तुम्ही आज पेत नका. नाही वतून देतो अजून. हो बेकार बेकार आहे आज, पिऊ नका. चल, प्यायचे नाही मला मटण आणा. माझा कुठे मटण? राजा भाऊ तुम्ही चला तुम्ही.